आज 23 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवस। भारताचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून पाळला जातो। त्यांनी शेतकरी, ग्रामीण विकास आणि कृषी सुधारणा यासाठी आयुष्यभर कार्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर ध्वनिचित्रफित प्रकाशित करून चौधरी चरण सिंग यांना आदरांजली अर्पण केली आहे। शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या चौधरी चरण सिंग यांनी छोट्या किसानांसाठी जे योगदान दिलं त्याचं देशाला सदैव स्मरण राहील असं पंतप्रधानांनी आपल्या ध्वनिचित्रफितीत म्हटलं आहे। चौधरी साहब ने छोटे किसानों के लिए जो किया वो पूरा देश कभी नहीं भूल सकता। आज चौधरी साहब से प्रेरणा लेकर हम देश के किसानों को निरंतर सशक्त कर रहे हैं। हम देश की खेती को एक नए रास्ते पर ले जाने के लिए किसानों को मदद दे रहे हैं, प्रोत्साहन दे रहे हैं। प्राकृतिक खेती और मिलेट पर फोकस के पीछे भी यही देश है। चौधरी साहब ने अपना जीवन किसानों की समृद्धि के लिए समर्पित किया। हमारी सरकार भी किसानों के कल्याण को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए काम कर रही है। उत्तर प्रदेश की धरती के बेटे चौधरी साहब का सम्मान करना देश के करोड़ों मजदूर, देश के करोड़ों किसानों का सम्मान है। आपल्या जीवनात अन्न सुरक्षेसाठी आणि ग्रामीण विकासासाठी अखंड कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाप्रती जाणीवपूर्वक काम करण्यासाठी 2001 पासून राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त प्रसारित केलेल्या संदेशात शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला आहे। राष्ट्राचं आणि पिढ्यांचं सदैव भरणपोषण करणारे शेतकरी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच असून आपल्या समाजाच्या शाश्वत अस्तित्वासाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे असं पवार यांनी म्हटलं आहे। भारतीय क्रिकेट नियामक